संतवाणी संत सकल गाता खंड पहिला संत सेना अभंग अभंग क्रमांक 15 संपादक डॉक्टर रा गोसावी इयत्ता 8वी विषय मराठी सुलभ भारती भाग 2 पाठाचे नाव संतवाणी। या अभंगात कवी म्हणजेच संत सेना महाराज संतांच्या दर्शनाने झालेल्या आनंदाचे वर्णन करतात। संतांच्या सानिध्यात त्यांना आत्मिक सुख, शांती आणि समाधान मिळते। त्यांचा सर्व थकवा दूर होतो आणि त्यांना असे वाटते की त्यांना त्यांचे आध्यात्मिक घर, माहेर पुन्हा भेटले आहे। हा दिवस त्यांना दिवाळी आणि दसऱ्यासारखा आनंददायी वाटतो। संतांच्या दर्शनाने त्यांच्या मनाचे आणि घराचे वातावरण आनंदाने भरून गेले आहे। हा अभंग आपल्याला सांगतो की संतांच्या सानिध्यात आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि चिंता दूर होतात आणि आपल्याला आत्मिक आनंदाचा अनुभव येतो। ह्या अभंगामध्ये कवी म्हणजेच संत सेना महाराजांना संतांच्या दर्शनाने झालेल्या आंतरिक आनंदाचे आणि शांतीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे। चला तर मग या ओळींचा अर्थ आणि भावार्थ थोडा अधिक सखोलपणे समजून घेऊया। आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतांस। आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतांस। जीवा सुख झाले माझे माहेर भेटले। जीवा सुख झाले माझे माहेर भेटले। अवघा निसरला क्षीण देखता संत चरण। अवघा निसरला क्षीण देखता संत चरण। आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा। आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा। आता प्रत्येक ओळीचा अर्थ आणि भावार्थ थोडा अधिक सखोलपणे समजून घेऊया। पहिली ओळ, आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतांस। म्हणजे आजचा दिवस हा सोन्यासारखा मौल्यवान आहे। सोने म्हणजे मौल्यवान, तेजस्वी आणि शुभतेचे प्रतीक। कवीला आजचा दिवस अत्यंत खास वाटतो का? कारण त्यांना संतांचे दर्शन झाले आहे। दृष्टी देखिले संतांस। दृष्टी व्हिजन, देखिले पाहिले। आज त्यांना संतांचे दर्शन झाले आहे। संतांचे दर्शन म्हणजे केवळ त्यांना पाहणे नाही, तर त्यांच्या सानिध्यातील आध्यात्मिक ऊर्जा अनुभवणे आहे। संत म्हणजे ज्ञानी, करुणामय आणि आत्मिकतेने परिपूर्ण व्यक्ती। त्यांच्या दर्शनाने कवीच्या मनाला शांती आणि आनंदाचा अनुभव येतो। या ओळीत कवी म्हणतात की आजचा दिवस खूप खास आणि सोन्यासारखा मौल्यवान आहे, कारण त्यांना संतांचे दर्शन झाले आहे। संतांच्या दर्शनाने हा दिवस अधिकच शुभ आणि आनंददायी झाला आहे। आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतांस। उपरोक्त पंक्ती संत सेना महाराज यांच्या संतवाणी अभंगातील आहे। संतांच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला आहे। त्यांचा दिवस सोन्यासारखा झाल्याप्रमाणे वाटत आहे। मौल्यवान अशा सोन्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने दिवसही मौल्यवान झाल्याचा भाव आहे। येथे सोन्याचे रूपक देऊन अभंगामध्ये सौंदर्य निर्माण केले आहे।
या ओळीचा भावार्थ असा आहे की संतांच्या दर्शनाने आजचा दिवस अत्यंत मौल्यवान झाला आहे. त्यांच्या सानिध्यात कवीला आत्मिक आनंदाचा अनुभव येतो. दुसरी ओळ, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले. जीवा सुख झाले. कवीच्या आत्म्याला, जीवाला खूप सुख मिळाले आहे. हे सुख केवळ शारीरिक नाही तर आत्मिक आहे. संतांच्या सानिध्यात त्यांच्या मनाला शांती आणि आनंदाचा अनुभव येतो. माझे माहेर भेटले. माहेर म्हणजे स्त्रीचे मूळ घर, जिथे तिला प्रेम आणि आपुलकी वाटते. कवीला असे वाटते की त्याला त्याचे माहेर म्हणजे आपले मूळ स्थान किंवा आध्यात्मिक घर पुन्हा भेटले आहे. ही भेट त्याच्या आत्म्याला खूप आनंद आणि समाधान देते. संत सेना महाराज आपल्या अभंगात सुखाची भावना व्यक्त करताना माहेरची उपमा देतात. संत दर्शनाने त्यांना माहेर भेटल्याचा आनंद होत आहे. सासरी गेलेली मुलगी माहेरी जशी अतिशय आनंदी असते, तसेच संत भेटल्याने माहेर भेटले असा भाव त्यांनी व्यक्त केला आहे. सुखाला माहेरची उपमा देऊन येथे काव्य सौंदर्य खुलवले आहे. संत सेना महाराज आपल्या अभंगात आपल्या सुखाची तुलना माहेराशी करतात. संतांना माहेर हे रूपक देऊन संत हेच आपले माहेर आहे असे म्हणून आनंददायी भावना व्यक्त करतात. सासरी गेलेल्या मुलीला माहेरी किती सुख वाटते हे सांगून सुखाची भावना सेना महाराजांनी व्यक्त केली आहे व संतांना भेटून माहेर भेटल्याप्रमाणे आनंद झाला आहे असे सांगितले आहे. माहेर भेटले या रूपकाने येथे काव्य सौंदर्य खुलवले आहे. या ओळीचा भावार्थ असा आहे की संतांच्या दर्शनाने कवीच्या आत्म्याला खूप सुख मिळाले आहे. त्यांना असे वाटते की त्यांना त्यांचे आध्यात्मिक घर म्हणजे माहेर पुन्हा भेटले आहे. तिसरी ओळ, अवघा निसरला शीन देखता संत चरण. अवघा निसरला शीन. संतांच्या चरणाचे दर्शन घेतल्यामुळे कवीचा सर्व थकवा क्षीण नाहीसा झाला आहे. थकवा म्हणजे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिकही. संतांच्या सानिध्यात त्यांच्या मनाची सर्व चिंता आणि ताण दूर झाला आहे. देखता संत चरण. संतांच्या चरणाचे दर्शन म्हणजे पवित्रता आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव आहे. येथे चरण म्हणजे सेवा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यांच्या चरणाचे दर्शन घेतल्यावर कवीला मानसिक शांती मिळते. या ओळीत कवी सांगतात की संतांच्या चरणाचे दर्शन घेतल्यामुळे त्यांचा सर्व क्षीण थकवा नाहीसा झाला आहे. संतांच्या सानिध्यात त्यांना मानसिक आणि शारीरिक शांती मिळाली आहे. संसारातील कामामध्ये विविध अडचणी, थकवा, चिंता, काळजी असतेच, पण सेना महाराजांना जेव्हा संत चरण दिसले तेव्हा त्यांच्या सर्व काळजा क्षीण निघून गेला. त्यांना सुख प्राप्ती झाली. संतांच्या सहवासातच त्यांना समाधान मिळाले. या ओळीचा भावार्थ असा आहे की संतांच्या चरणाचे दर्शन घेतल्यामुळे कवीचा सर्व थकवा दूर झाला आहे. त्याला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळाली आहे. चौथी ओळ, आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. आजी दिवाळी दसरा. दिवाळी आणि दसरा हे दोन सण आनंद, उत्साह आणि उल्हासाचे प्रतीक आहेत. कवीला आजचा दिवस
दिवाळी आणि दसऱ्यासारखा आनंददायी वाटतो, कारण त्याला संतांचे दर्शन झाले आहे. सेना म्हणे आले घरा. सेना म्हणजे संत सेना महाराज म्हणतात की संतांच्या दर्शनाने त्यांच्या घरी खूप आनंद आणि उत्साह आला आहे. घर म्हणजे केवळ भौतिक घर नाही, तर मनाचे घरही. संतांच्या सानिध्यात त्यांचे मन आनंदाने भरून गेले आहे. येथे कवी म्हणतात की आजचा दिवस त्यांना दिवाळी आणि दसऱ्यासारखा आनंददायी वाटतो. त्यांना असे वाटते की त्यांच्या घरी खूप आनंद आणि उत्साह आला आहे. सेना म्हणजे संत सेना महाराज म्हणतात की संतांच्या दर्शनाने त्यांचे घर आनंदाने भरून गेले आहे. संत सेना महाराजांचा भाव उत्कट आहे. त्यांना कदाचित खऱ्या दिवाळी आणि दसऱ्याबद्दल विशेष कौतुक नसेल, पण जेव्हा संत आपल्या घरी येतात, त्यांचे चरण आपल्या घरी लागतात, तेव्हाच खऱ्या अर्थी त्यांच्यासाठी दसरा आणि दिवाळी असते. तो दिवस त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा असतो. त्यांच्या सानिध्यात सेना महाराजांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. या ठिकाणी दसरा आणि दिवाळीचे रूप घेऊन अभंगाला काव्य सौंदर्य प्राप्त झाले आहे. या ओळीचा भावार्थ असा आहे की संतांच्या दर्शनाने कवीच्या घरी आनंद आणि उल्हास आला आहे. हा दिवस त्यांना दिवाळी आणि दसऱ्यासारखा आनंददायी वाटत आहे. धन्यवाद.